आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद होणार नाही, मात्र यापुढे नवीन योजना सुरू करता येणार नाही। मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। राज्यभरात 9 लाख लाडक्या बहिणींचं अनुदान बंद। छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांची संख्या कमी। सरकारचे 1620 कोटी वाचले। एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळलं। सरकारची तिजोरी रिकामी। आता 9 लाख अर्ज लाडकी बहीण योजनेतून काढले जाणार। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंकडून लाडकी बहीण योजनेवरील सरकारच्या निर्णयावरून टीका। निवडणुकीत अर्ज मान्य करून लाखो बहिणींना पैसे दिले, आता त्यांची फसवणूक करण्यात आली। सरकारविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, बच्चू कडूंचा इशारा। उपमुख्यमंत्री शिंदे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर। महाशिवरात्रीनिमित्त शिंदे उद्या कुणकेश्वर मंदिरात पूजा करणार। भराडी देवीच्या यात्रेला जाता न आल्याने शिंदे उद्या दर्शन घेणार। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कृषी मंत्री कोकाटे यांच्याबद्दलचा निकाल राखून ठेवला। 1 मार्चला सत्र न्यायालय निकाल देणार। सत्र न्यायालयाकडून काल माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 मागण्यांसाठी मसाजो ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन। जरांगे पाटीलही उपस्थित। मागण्यांची दखल न घेतल्यास 2 दिवसांनंतर पाणी देखील बंद करण्याचा इशारा। अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्या, धसांची फडणवीसांकडे मागणी। धसांच्या निवेदनात ग्रामस्थांनी केलेल्या 7 मागण्यांचा उल्लेख। उपोषण सोडवण्यासाठी संबंधितांना आदेश द्या, धसांची विनंती। शक्तीपीठ महामार्गाबद्दल महसूल मंत्री म्हणून ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या दूर करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं शेतकऱ्यांना आश्वासन।